काय खेचताय काय माझी? हसू नका, काहीतरी डोकं दुखण्यासाठी सोल्युशन असेल तर ते सांगा. नाही त्या गोष्टी प्याल्यानंतर डोकं दुखणारच. अरे आय एम सॉरी बाबा. सॉरी कशाला? जिग्नेशनं फसवून पाजली ना तुला. आता मित्राला वाचवण्यासाठी म्हणून गप्प बसून राहू नकोस. हा, मला कळलंय सगळं. हा, ते जिग्नेशचा बालपणीचा वात्रटपणा एवढा पुढे जाईल असं वाटलं नव्हतं मला. पण त्याला हसमुखनं केलंय सरळ. पण बाबा घरात सगळ्यांना कळालंय काय झालंय ते. आणि तसंही दारू पिऊन घरामध्ये येणं हे काही पहिल्यांदा घडलेलं नाहीये ना आपल्या घरामध्ये. दादा, माझ्याकडून चूक झाली, पण मी खरंच खूप टेन्शन मध्ये होतो. नाही 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 आनंद, मी तुला टोमणा नाही मारत आहे. काय खरी परिस्थिती आहे ना ती फक्त बोलून दाखवली एवढंच. आणि मी कोणालाच काही बोलत नाहीये. अश्विनीचं म्हणणं बरोबरच आहे. एखाद्या चुकी करता एखाद्याला माफ करणं आणि त्याच चुकी करता दुसऱ्याला धारेवर धरणं हे चुकीचंच आहे. लहान असो मोठा असो, न्याय हा सगळ्यांना सारखाच असायला हवा. आणि त्या अनुषंगाने या बाबतीत मला तुला बोलायचा कसलाही अधिकार राहत नाही. बाबा तुम्ही अशी पाठ फिरवू नका ना. नाही नाही नाही, मी पाठ नाही फिरवत आहे. आणि पाठ फिरवूच शकणार नाही मी कधी. तुम्हाला तिघांना मला एवढंच सांगायचंय की तुम्हाला जे बोलतो त्या पाठीमागची आमची कारणं लक्षात घ्या, आमची काळजी लक्षात घ्या. बाबा मी खरं काय ते समजून घेण्या अगोदरच तुझ्यावर चिडलो, तुझ्यावर हात उचलला, हे माझं चुकलेलंच आहे. पण कुठे थांबायचं कुठे नाही हे ना या वयात तुम्हाला कळत नसतं असं आम्हाला वाटत असतं. आणि म्हणून आम्ही चिडतो. कारण या वयात ना आम्ही सुद्धा गेलेलो असतो ना रे. अरे दादा, यशच्या वयाचं ठीक आहे, आम्ही दोघं तरी त्या वयात नाही होत ना. पण तरी माझ्यापेक्षा लहानच आहात ना. तुम्ही चुका करू नये, त्या झाल्या तर त्याचे गंभीर परिणाम जे तुम्हाला दिसत नसतात पण आम्हाला दिसत असतात ते तुम्हाला भोगायला लागू नये असं आम्हाला वाटत असतं. पण हे असं किती काळ तुम्हाला प्रोटेक्ट करत राहणार ना आम्ही. काय ना, माणसाला जेव्हा स्वतःची अशी ठेच लागते ना त्यानंतरच त्याला स्वतःचं असं एक शहाणपण येतं. पण आता हे सगळं कळत असूनही एक बाप म्हणून, मोठा भाऊ म्हणून कळत मात्र नाहीये मला. तुम्ही लहान होता तेव्हा मी तसा लहानच होतो. मी काही गोष्टी अशा सिरियसली नाही घ्यायचो. पण हळूहळू मॅच्युरिटी येत गेली. तुमच्या समोरचे धोके मला दिसायला लागले आणि मग मी प्रोटेक्टिव्ह होत गेलो. आणि यशच्या जन्मानंतर तर मी आणखीनच मॅच्युअर झालो, बाप झालो. बाप झाल्याचं पहिलं फिलिंग मला तुझ्यामुळे मिळालं. कठीण असते रे, कठीण असते हे बाप होणं. काय ना, बाप आईसारखा रडू नाही शकत. मग तो काय करणार? मग ना तो बिचारा चिडतो आणि तो चिडला मग वाईट होतो. हे पण माझा जीव आहे हा तुझ्यावर, तुम्हा सगळ्यांवर.
अगं काय चाललंय तुमचं? आटपा लवकर, तोंड नंतर चालवा, आधी हात चालवा. चला लवकर चला. मम्मी कशाला एवढी घाई करते? संध्याकाळी आहे ना संगीत. अगं मुली आहात तुम्ही, आता कुठे सुरुवात केलीच ना तर संध्याकाळपर्यंत तयार व्हाल. बरं, मी पार्लर मध्ये जाऊन येते, दुपारपर्यंत येते. आणि हा, पप्पा आले ना तर त्यांना सांग की सलून मध्ये जाऊन या म्हणून. हा का? त्यांचं तिकडे काय काम आहे? तसंही तू त्यांच्या दाढीवर भाळूनच त्यांच्याशी लग्न केलंयस ना. लाज शरम आहे की नाही तुला? मम्मी आता कसली लाज आणि कसली शरम? तू आणि पप्पा ना. बस मी काय म्हणते, पप्पांचा ड्रेस डिझाईन झालाय, त्यांचा कलर कुठला तो आम्ही ठरवू. तुमचे वडील आहेत म्हणून चालवून घेतायत, पण परागरावांचं काय? त्यांच्या ड्रेसचं तो ताईने सिलेक्ट केलाय. गेला महिनाभर ना जिजूंच्या आजच्या ड्रेस साठी ती मागे लागली होती. फायनली झालाय सिलेक्ट. आता काय बिचारे जिजू, सगळं ताईच्याच चॉईसचं घालावं लागेल. गप्प बस. आणि आज त्यांना तिने सिलेक्ट केलेलाच ड्रेस घालावा लागणार आहे आणि तिच्या सोबतच डान्स करावा लागणार आहे. बरं बरं बरं, आता जरा दात काढणं बंद करा आणि आटपा लवकर. कळलं? मी लगेच जाऊन येते. आटपा. ह्याच्यावरचं मॅचिंग. सोनू काय चालू आहे? अगं सकाळपासून बंद होता ना, आता चालू करते आणि यशला एकदा कॉल करते. असू दे ना बंद. अगं फोनला पण कधीतरी आराम हवा की नको? हा हो, पण तो बिचारा पण ट्राय करत असेल ना. आज सकाळी तर भेटली पण नाहीये मी त्याला. सो एकदा कॉल करते प्लीज. नो ताई, अगं मी फार नाही बोलणार, फक्त त्याला विचारते तो कसा आहे, ओके आहे ना. नाही, काहीही गरज नाही. सोनू संध्याकाळपर्यंत ना या फोनला तू हात पण नाही लावणार, समजलं? ताई, मग तो तुला सारखा सारखा फोन करेल. करू दे ना, मी त्याचा एकही कॉल उचलणार नाही, समजलं? सोनू ये आग आहे ना, दोनों तरफ से बराबर की लगनी चाहिए, समजलं? ताई पण नाही, आणि तुझा जीव ना कासावीस व्हायला नको आहे. कळलं सोनू? तू हसते काय ग? मी काय जोकर दिसतोय तुला? आज नाही, काल दिसत होतास. सोनू, मी काल कोणाला काही बोललो का ग? कोणाला म्हणजे नक्की कोणाला? नाही, तुला कोणाला काही बोलायचं होतं का? नाही, तसं बोलायचं नव्हतं, पण मला आठवत नाहीये ग. ब्लॅकआउट झाल्यासारखं झालंय. मग आठवू पण नकोस. आता बाबांचा राग शांत झालाय आणि सकाळी सोनाली आणि कल्पिता ताई घरी आल्या होत्या. त्यांनी सॉरी म्हटले बाबांना. सोनाली आली होती? कल्पिता ताई पण आली होती का? नाही म्हणजे तिला सॉरी म्हटलं पाहिजे ना. तिला फोन करतो मी. कोणाला? सोनालीला, कल्पिता ताईला. म्हणजे आपल्यामुळे तिची पार्टी स्पॉइल झाली ना, सो आपण फोन केला पाहिजे. अरे संध्याकाळी जाणार आहेस ना तू तिच्या घरी संगीतला, तेव्हा म्हण तिला सॉरी. तू वेडीस का? संध्याकाळी नाही, आत्ताच सॉरी म्हणलं पाहिजे. उगाच तिचा गैरसमज नको. ब्रो, तिचा म्हणजे नक्की कोणाचा? कल्पिता ताईचा की सोनालीचा? मी कल्पिता ताई बद्दलच बोलतोय. तिला सॉरी म्हणणं गरजेचं आहे. पण नंबर तर सोनालीचा काढून बसलायस. ते इकडे दे ग. ब्रो, नक्की ना? नाही, मला तर आता असं वाटतंय की तुला राहवतच नाहीये सोनाली शिवाय. नाही राहवत आहे ना? खरं सांग, नाही राहवत आहे ना सोनाली शिवाय? मला नाही राहवत आहे तिच्याशिवाय. तिच्याशी बोलल्याशिवाय, तिला भेटल्याशिवाय मला राहवत नाहीये. बिकॉज आय लव्ह हर.
ब्रो फायनली ब्रो 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 कूल ब्रो. अरे हेच तर ऐकायचं होतं आम्हाला तुझ्याकडून, म्हणून तर आम्ही तुला छळत होतो. पण तू तिला डायरेक्ट जाऊन का सांगत नाहीयेस? कसली वाट बघतोयस? तुला सांगता येत नसेल तर मी सांगू का तिला? मी बोलू तिच्याशी? जाऊ जाऊ. नको नको नको, तू सांगू नको, मी सांगेन तिला स्वतः. डोंट वरी. पण तू ह्याबद्दल कोणाला काही बोलणार नाहीयेस, प्रॉमिस कर मला. आधी तू प्रॉमिस कर की जास्त टाइमपास न करता आजच्या आज तिला सांगणार आहेस. प्रॉमिस. बघतो, मी ट्राय करेन. ब्रो ट्राय नको ना, सांग तिला आजच्या आज प्लीज. कर प्रॉमिस. प्रॉमिस बोल. प्रॉमिस. मला विचार करू दे जरा. हा बोला. आनंदी आनंदगडे, काय कमाल केलीत राव तुम्ही तिकडे. आम्ही खुश आहोत तुमच्यावर. पण हे शेवटचं. यापुढे तुम्हाला अशी खुश होण्याची संधी नाही मिळणार. हे बघा, यापुढे दादाला अडवणं मला नाही जमणार. तुमच्या सांगण्यावरून खोटं नाटक करून मी दादाला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण आता नाही जमणार मला. प्लीज मला तुम्ही समजून घ्या. बर बर, त्याची काळजी सोडा तुम्ही आनंदी आनंदराव. तुम्ही आमचा शब्द पाळण्यासाठी आपल्या देवा समान असलेल्या भावाच्या विरोधात उभं राहिलं. याची कल्पना आहे आम्हाला. तुम्हाला लई त्रास झाला असणार नाही, पण यापुढे आम्ही तुम्हाला काय पण नाही सांगणार. पण आज संगीत आहे आणि तुम्ही गायक. तुम्ही नाही हो, यानं म्हणलं मी. तर संगीताची परवा तुम्हाला संगीताची आवड तेव्हा यायचं. काय म्हणतो मी? मला जरा कठीण वाटतंय येणं. मग ते सोपं करायचं. पण पण नाही आणायचं मध्ये. पण आला की मग बिन पण येणार आणि बिन आम्ही वाजवणार तुमची. त्या वेळेला तुम्ही आम्हाला काय पण नाही बोलू शकणार. विचारा का? विचारा का? विचारा की. कारण आज संगीत आहे. संगीत आहे. हा, यायचं. अख्ख्या कुटुंबाला घेऊन यायचं. तुमचं कुटुंब आलंय ना? नाही तुम्हाला नाही, या ना, आमची पाहुणे मंडळी आली. येऊन यायचं. आम्ही बोलवतोय. कळतंय का? नाही कळतंय का म्हणलं? हो हो हो. अहो तुम्ही आमच्या घरचे सारखे. घरचेच म्हणा की. आता घरच्या कार्यक्रमाला आम्ही तुम्हाला बोलावणार नाही, जबरदस्ती करणार नाही. मग विषय संपला. यायचं यायचं. नाही नाही, तसं नाही. प्रयत्न करतो मी. हो, बघतो. काय म्हणाले बाबा ते? कल्पिताच्या संगीत कार्यक्रमाला बोलावत होते. वाटलंच. आनंदचा पण मेसेज आला होता. तुलाही आमंत्रण आलं असेल ना? 4 दिवस आधीपासून मी मदतीला जाते, मग मला का नसेल आमंत्रण? कमाल आहे. सगळ्यांना स्वतःहून मेसेज, स्वतःहून फोन करण्या इतके रिस्पोर्ट कुटुंबीय महत्वाचे झालेत का त्याच्याकरता? अरे दादा, सोनाली आपल्या घरी नेहमी येते ना. तिने सांगितलं असेल की सगळ्यांना बोलवा म्हणून. हो, पण त्याकरता स्वतःहून मेसेज, फोन. आमदारांच्या घरात लग्न आहे. त्यांना वाटलं असेल की सगळे येणार नाहीत,
म्हणून असेल. अरे तेच, आपण सगळे का, म्हणजे आपण नाही गेलो तर त्या आमदारांच्या घरचं काही लग्न थांबणार आहे का? मग एवढा आग्रह, अगदी संगीत कार्यक्रमाला सुद्धा सगळ्यांना बोलवलंय. बाबा पण ते संगीत मी बसवलंय. आय मीन माझं पहिलं इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट आहे ते. नाही ते काही असो, तुम्ही सगळेजण जा, मी येणार नाहीये एवढं नक्की. अहो असं काय करताय, तुम्ही नाही आलात तर मी नाही जाणार. अगं तू मदतीला तर गेली होतीस ना 4 दिवस, मग आता का नाही? आणि तुला आमंत्रण आमदारांकडून नाहीये, त्यांच्या गृहमंत्र्यांनी दिलेलं आहे, त्यामुळे तुला जायलाच पाहिजे. आणि तू जबाबदारी घेतलीस ना सोनालीची काकी म्हणून, मग तुला न जाऊन कसं चालेल? नाही नाही, तुम्ही सगळेच जा, स्वतःचं मन अजिबात मारू नका. काय ना, सोनालीची आणि तुमची प्रत्यक्ष मैत्री आहे आणि त्याच्या घरातली बाकीची माणसं अत्यंत चांगली आहेत. दादा मी पण नाही जाणार. आनंद, तुला अश्विनी करता गेलंच पाहिजे. यश ऐक ना, कल्पिताईच्या संगीतला आपण तिघं एकत्र जाऊया ना. छे छे चल, एक क्लास आहे माझा, कसं शक्य आहे? अरे माझा पण क्लास आहे, मी क्लास संपवून येणार आहे. अच्छा, शंभू. 7 वगैरे वाजतील. हा 7 नाही 7 वगैरे जमणारच नाही, मला लवकर जायचं. अरे कशाला लवकर, कशाला? तुझा तर डान्स बसवून झालाय ना आणि डान्स प्रॅक्टिस पण झालीये, मग लवकर का जायचंय तुला? हा ना यश, तू असं करणार आता? हा, आम्हाला सगळ्यांना सोडून जाणार तू? आपण सगळीकडे एकत्र जातो ना. मग मला जायचंय कारण काम आहे माझं. तिथे जाऊन तू काही तोरणं बांधत बसणार आहेस का? जे काय तू तर बोलूच नकोस. पार्टीच्या रात्रीचे किडे विसरलो नाहीये तुझे, बघून घेईन नंतर तुला. यश, चौधरी साहेबांकडे आज संगीत आहे ना? हो. मग आम्हाला का नाही बोलवलं? मी आणि तुझ्या आजीनं मस्त भजन म्हटलं असतं. भजन म्हणजे संगीतच ना रे, देवासाठी गायलेलं. देव प्रसन्न होऊन नवरा नवरीला चांगले आशीर्वाद देईल. नमोजी, तुझं करेक्ट आहे. बाकी कुठलं भजन नको, पण किमान राधाकृष्णाचं भजन नक्कीच चालेल. हा टँग टन. भजन से वातावरण शुद्ध और पवित्र हो जाता है. टन. यश, तू आमच्या पहिले जाणार आहेस का नाही? मग नमू आजीला तू तुझ्या बरोबर घेऊन जा. हा, झालं तुमचं झालं तर मग मी येतो, मला जरा आवरायचं. अरे ऐक ना यश, यश अरे ऐक. अरे आम्ही म्हणाला ना तसं राधाकृष्णाचं भजन तयार आहे आमच्याकडे. ऐकू का तुला? आजी आजी, त्याला जाऊ दे, एक काम करतो, आम्हाला ऐकव. हा आजी घ्या, सूर पकड. सूर पकडू, तू ताल पकड मग. ओके चल. संक्रांतीला या, लाडू देते, धम्मक लाडू देते तुम्हाला चांगले. सोनू, सोनू किती सुंदर दिसतेस तू. खूप गोड दिसतेस सोनू. अरे अब ये यश क्या चीज है, लड़कों की लाइन लग जाएगी मेरे प्रिंसेस के लिए. काय झालंय? काही नाही. अच्छा, मी यश पासून लांब राहायला सांगितलं म्हणून का? सोनू, हे बघ, असं ना चेहरा पाडून बसू नकोस. सोनू, इमोशन्स कंट्रोल करायला शिक. सोनू, तुला यशला मिळवायचं आहे ना?
तुला पेशन्स ठेवावे लागतील. ठेवशील ना? अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.